नमस्कार मुलांनो, मी कोमल. आज आपण तुमचं इंग्लिशचं टेक्स्टबुकमधील तुमची फर्स्ट पोयम आपण बघणार आहोत. तर ही पोयम आय थिंक पेज नंबर 2 1.1 टाईम टू बिलीव ही आहे. तर ही पोयम त्याचे जे पोएट आहेत BJ मॉर्सबीजर आहेत. आणि ही पोयम बघण्याआधी मी तुम्हा सर्व मुलांना सांगू इच्छिते की ज्यावेळेस तुम्ही ही पोयम बघत असता म्हणजे एकदा वाचा आणि जे शब्द म्हणजे पोयममध्ये असो नाही तर लेसनमध्ये असो जे शब्द तुम्हाला अवघड वाटत असतील त्याच्याखाली असं अंडरलाईन करा आणि त्याच्यात म्हणजे आजकाल गुगलवरती म्हणा तुमची डिक्शनरी असेल तिथे या शब्द टाकला तरी तुम्हाला त्याचे अर्थ लगेच मिळून जातात. तर मी कसं बिलीव या शब्दाचा अर्थ आहे विश्वास, न्यू बिगिनिंग, नवीन सुरुवात. असे शब्द मराठीत बाजूला लिहिल्यानंतरनं तुम्हाला काय होईल की तुमचे शिक्षक ज्यावेळेस शिकवत असतील त्यावेळेस मराठी शब्दांचे अर्थ बाजूला असल्यामुळे तुम्हाला पोयम चांगल्यारीत्या समजली जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची वोकॅब्युलरी सुधारेल. तर चला आपण पोयम पाहूया. पोयम फर्स्ट स्ट्रेंजा आहे, टू बिलीव इज टू नो दॅट एव्हरी डे इज न्यू बिगिनिंग, इज टू ट्रस्ट दॅट मिरॅकल हॅपन अँड ड्रीम्स रिअली डू कम ट्रू. आता ह्या पहिल्या पोयममध्ये बिलीव म्हणजे विश्वास, न्यू बिगिनिंग म्हणजे नवीन सुरुवात, मिरॅकल म्हणजे चमत्कार अँड ड्रीम्स म्हणजे स्वप्न असे अर्थ आहेत. तर पहिल्यांदा काय सांगितलं आहे, तुम्ही विश्वास ठेवा आणि जाणून घ्या की प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात आहे आणि तुम्ही विश्वास ठेवा की काहीतरी चमत्कार घडतील, मिरॅकल घडतील आणि तुमची स्वप्न पूर्ण होतील. ओव्हरऑल ही जी पोयम आहे ह्या पोयम म्हणजे हा जो स्ट्रेंजा आहे ह्या स्ट्रेंजामध्ये कवी आपल्याला सांगत आहे की विश्वास म्हणजे प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो हे जाणणे, चमत्कार घडू शकतात आणि स्वप्न पूर्ण होऊ शकतात यावर विश्वास ठेवणे. देन सेकंड स्ट्रेंजा आहे, टू बिलीव इज टू सी एंजल डान्सिंग अमंग द क्लाउड्स, to know the wonder of the stardust sky and the wisdom of the man in the moon. याच्यामध्ये एंजल्स म्हणजे पऱ्या, स्टारडस्ट म्हणजे अद्भुत चमत्कारिक आणि विजडम म्हणजे बुद्धिमान. तसं पाहायला गेलं तर हे थोडंसं काल्पनिकच आहे, पण याच्यातून कवी आपल्याला काय सांगतो की विश्वासामुळे आपण जर विश्वास ठेवला तर जगातील सौंदर्य, आश्चर्य आपण अनुभवू शकतो. आकाशातील तारे आणि निसर्गातील अद्भुत गोष्टी आपल्याला आनंद देतात. नंतर नेक्स्ट आहे थर्ड स्ट्रेंजा, टू बिलीव इज टू नो द व्हॅल्यू ऑफ नर्चरिंग हार्ट अँड द इनोसन्स ऑफ चाइल्ड्स आईज अँड द ब्युटी ऑफ एजिंग हँड, फॉर इट इज थ्रू देअर टीचिंग वी लर्न टू लव. आता या स्ट्रेंजामध्ये अवघड शब्द बघितले. नर्चरिंग म्हणजे काळजी करणारे, इनोसन्स म्हणजे निरागस, एजिंग हँड म्हणजे एक वयस्कर किंवा ज्यांचं एज होत असेल असे हात. तर टोटल म्हणजे सांगितलं आहे की विश्वास ठेवा कशावरती, तुमचे जे काळजी करणारे हात आहेत त्याच्यावरती, त्यांचे जे काळजी करणारे जे हृदय आहेत. इनोसन्स म्हणजे जे द इनोसन्स ऑफ चाइल्ड आईज म्हणजे निरागस बाळाचे डोळे. त्याच्यानंतर द ब्युटी ऑफ एजिंग हँड, वयस्कर हाताचे जे ब्युटी आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा, जे की आपल्याला शिकवून जातात. हाऊ टू लर्न म्हणजे हाऊ टू लव म्हणजे आपल्याला काय शिकवतात की प्रेम कसं करायचं. तर ओव्हरऑल या स्ट्रेंजाचा अर्थ असा आहे की आपले आई वडील, शिक्षक आणि वडीलधारी माणसे आपल्यावर प्रेम करतात, आपली काळजी घेतात. त्यांच्या शिकवणीतून आपण प्रेम आणि चांगले वागणे शिकतो. देन नेक्स्ट स्ट्रेंजा आहे, टू बिलीव इज टू फाइंड द स्ट्रेंथ अँड करेजेस दॅट लाईज विदिन अस,
वेन इट इज टाईम टू पिक अप द पीसेस अँड बिगेन अगेन. तर याच्यामध्ये स्ट्रेंथ म्हणजे ताकद, करेज म्हणजे धैर्य असं त्यांचा अर्थ आहे. तर ह्या स्ट्रेंजामध्ये पोएट असे म्हणतात की टू बिलीव्ह इज टू फाइंड स्ट्रेंथ अँड करेजेस दॅट लाईज विदिन अस. म्हणजे आपल्यामध्ये जे काही ताकद आहे, धैर्य आहे, त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. अँड वेन इट इज टू पिक अप द पीसेस अँड बिगेन अगेन. म्हणजे अडचणी आल्या तरी पुन्हा उभे राहण्याची ताकद आणि धैर्य आपल्यामध्ये असते. विश्वास हा आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतो. नेक्स्ट स्ट्रेंजा आहे टू बिलीव्ह इज टू नो वी आर नेवर अलोन. दॅट लाईफ इज अ गिफ्ट अँड दिस इज अवर टाईम टू चेरिश इट. चेरिश म्हणजे कदर करणे किंवा सजवणे वगैरे. मग चेरिश म्हणजे कदर करणे. म्हणजे याच्यात पोएम काय सांगतो की तुम्ही विश्वास ठेवा, तुम्ही एकटे आहे, म्हणजे एकटे नाही आहात. आणि ही जी तुम्हाला लाईफ दिली आहे ती एक ॲज अ गिफ्ट आहे आणि तिची तुम्ही कदर करा. ओव्हरऑल ह्या स्ट्रेंजामध्ये सांगितले की आपण कधीच एकटे नसतो. जीवन ही एक सुंदर भेट आहे आणि आपण तिची कदर करायला हवी. टू बिलीव्ह इज टू नो दॅट वंडरफुल सरप्राइजेस आर जस्ट वेटिंग टू हॅपन अँड ऑल आवर होप्स अँड ड्रीम्स आर विदिन रीच इफ ओनली वी बिलीव्ह. या स्ट्रेंजामध्ये असं सांगितले विदिन रीच म्हणजे आवाक्यात किंवा पोहोचमध्ये. टू बिलीव्ह इज टू नो दॅट वंडरफुल सरप्राइजेस आर जस्ट वेटिंग टू हॅपन. म्हणजे काही वंडरफुल सरप्राइजेस आता घडणार आहेत. अँड ऑल आवर होप्स म्हणजे आपल्या आशा, ड्रीम्स, होप्स म्हणजे इथं मी अर्थ नाही लिहिला, होप्स म्हणजे आशा, ड्रीम्स आर विदिन रीच म्हणजे पोहोचमध्ये आहेत, आता भेटतील आपल्याला. इफ ओनली वी बिलीव्ह म्हणजे जर आपण फक्त विश्वास ठेवला तर. म्हणजे काय सांगितलं ह्या स्ट्रेंजामध्ये, भविष्यात चांगल्या गोष्टी घडू शकतात, आपली स्वप्न आणि आशा पूर्ण होऊ शकतात, फक्त आपण विश्वास ठेवला पाहिजे. होप सो तुम्हाला ही माझ्याकडून पोएम समजली गेली असेल. थँक्यू.